अनिल परब आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। परब साहेब, तुम्ही मुद्दा उपस्थित केलात आणि लिंबू आणि मिरची सभापतींकडे दिलीत, काय नक्की तुमच्या भावना होत्या सभागृहामध्ये जे आहे ते सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं? जे गेल्या काही महिन्यामध्ये आपण बघतोय रायगडच्या पालकमंत्री पदावरनं वाद चालू आहे आणि पालकमंत्री पदावरनं वाद चालू आहे, मंत्र्यांचे जे काही अघोरी प्रकार जे काही दिसत आहेत यावरनं एक प्रतिकात्मक संरक्षण कवच जे महाराष्ट्रात आपल्या घराघरात दिलं जातं ते संरक्षण कवच मी आज आदिती तटकरे यांना पाठवलं की मला असं वाटलं की बाबा ज्या माझ्याबरोबर खूप वर्ष त्यांनी काम केलेलं आहे त्यांना कुठलाही धोका होऊ नये म्हणून कुठलाही सजग भाऊ अशा प्रकारचा प्रयत्न करतो तसा एक प्रतिकात्मक प्रयत्न मी केला। पण अंधश्रद्धेचा प्रश्न देखील त्यांच्याकडून उपस्थित केला जातो। बघा, श्रद्धा अंधश्रद्धा याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। रेडे कापण्यापेक्षा, बकरे कापण्यापेक्षा, अंगाला रक्त फासून घेण्यापेक्षा मला ही अंधश्रद्धा वाटत नाही आणि त्या बाबतीत मी प्रतिकात्मक दिलेलं आहे, त्या बाबतीत माझं मत मी सांगितलेलं आहे। गोगावले म्हणतायत की त्यांच्याकडे कोणता मुद्दा नाही आहे म्हणून असं। ठीक आहे, आता त्याला माहिती आहे। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की मंत्री भरत गोगावले यांच्यावरती जे आहे ते आरोप केलेले आहेत। अघोरी प्रथा अशा करण्यापेक्षा आणि रेडे कापण्यापेक्षा, अंगाला रक्त लावण्यापेक्षा मी लिंबू आणि मिरची जे आहे ते माझ्या बहिणीचं संरक्षण करण्यासाठी दिली आहे, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिलेली आहे। कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती बाबा, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।